हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कद्दूचे धपाटे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर पाहू शकता किती सॉफ्ट आपले धपाटे झालेले आहेत आणि खायला तर खूपच यम्मी लागतात। तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा गुळासोबत देखील खाऊ शकता। खूपच यम्मी लागतात आणि बनवायला तर खूप सोपे आहेत, अगदी झटपट बनून तयार होतात। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी कद्दू घेतलेला आहे। तर एकदम कवळा कद्दू आहे, पाहू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हा कद्दू कट करून घ्यायचा आहे आणि कद्दू कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मधोमध या पद्धतीने कट मारायचा आहे आणि याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। दोन भाग केल्यानंतर आपल्याला ही साल पूर्ण काढून घ्यायची आहे। जर कवळा कद्दू असेल तर नाही काढली तरी चालेल। तर इथे मी चाकूच्या मदतीने पूर्ण साल काढून घेते। जे सोलर असते त्याच्या मदतीने देखील तुम्ही काढू शकता आणि याच्यामधल्या बिया ज्या असतात त्या बिया देखील आपल्याला चम्मचच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। जर कद्दू जर लयच कवळा असेल तर वरून स्वच्छ धुतला आणि घासून धुतला आणि तसंच जरी खिसला तरी चालेल। तर इथे मी पूर्ण या पद्धतीने काढून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचं आहे। एक तर बारीक खिसणीने सुद्धा खिसू शकता किंवा जे मी मीडियम खिसणीने खिसत आहे त्या खिसणीने देखील हा कद्दू पूर्ण आपल्याला खिसून घ्यायचा आहे। तर मी पूर्ण कद्दू खिसून घेते। तर हे पाहू शकता, इथे मी पूर्ण कद्दू खिसून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये मी इथे बारीक कट करून कांदा घेतलेला आहे। तर मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत। जेवढा कांदा भरपूर असेल तेवढा आपले हे धपाटे आहेत ते टेस्टी होतात। तर हा कांदा घालायचा आहे आणि लसण जिरे सुद्धा इथे मी दरदरे ठेचून घेतलेले आहेत। तर 2 मीडियम साईजचे लसणाचे गाठे इथे मी ठेचून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर। त्याच्यानंतर इथे मी हिरवी मिरची चवीनुसार बारीक कुटून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी कुटताना मीठ घातलेलं आहे। जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता। त्यानंतर इथे मी काही पीठ घेतलेले आहेत। तर हे ज्वारीचं गव्हाचं सेम प्रमाणात घेतलेलं आहे, दोन्ही सारखेच घेतलेले आहेत आणि त्याच्या निम्म इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाचं ज्वारीचं तुम्ही कमी जास्त कोणतेही करू शकता। तर पीठ तुम्ही तुमच्या कमी जास्त आवडीनुसार घेऊ शकता, कारण माझ्या माहेरी गव्हाचं पीठ जास्त घेतलं जातं आणि सासरी ज्वारीचं पीठ जास्त घेतलं जातं। तर मी दोन्ही सुद्धा सेमच घेते। तर सर्वात अगोदर हे जे आपण अगोदर जिन्नस टाकले होते हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पीठ मिक्स करायचे आहेत। तर याच्यामध्ये दुसरे आपण बिलकुल मसाले घालणार नाहीत। मीठ अगोदरच घातलेलं आहे, तर थोडंसं परत घालूया चवीनुसार। मिरच्या ठेचताना मी मीठ घातलं होतं, त्याच्यानंतर थोडंसं इथे धनिया पावडर घालत आहे आणि थोडीशी हळदी पावडर, साधारण अर्धा चम्मच। तुम्ही स्किप देखील करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जिरे जर लसूण कुटताना तुम्ही कुटले नसतील तर तुम्ही या स्टेपला सुद्धा जिरे पूड घालू शकता। तर सर्वात अगोदर जे कद्दू आहे त्याला पाणी सुटते त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण याचा डो तयार करून घेऊयात। शक्य होईल तितकं हे जे पाणी सुटतंय कद्दूला त्या पाण्यामध्येच आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे। तर चवीला अप्रतिम लागतात हे धपाटे, एकदा नक्की ट्राय करा। आमच्याकडे कद्दू आले की त्या कद्दूचं धपाटच बनवलं जातं सहसा। खूप यम्मी बनतात आणि दह्यासोबत तर खूपच छान लागतात। कुणाकुणाला गुळासोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा आवडतात। कशासोबतही खा,
खूपच भारी लागतात। तर पाहू शकता खूप कमी पाण्यामध्ये याचा डो तयार झालेला आहे। तर आपल्याला याच पद्धतीचा डो हवा आहे, कारण याला पाणी परत सुद्धा सुटते, कारण मीठ टाकून आपण थोडा वेळ याला रेस्टसाठी ठेवलं नव्हतं। थोडा वेळ जर ठेवला असतं रेस्टसाठी तर त्याच याच्या मिश्रणामध्ये आपला हा डो तयार झाला असता। तर पाहू शकता पूर्ण आपला डो तयार झालेला आहे। आता आपण धपाटं कसं बनवायचं हे पाहूयात। तर धपाटं बनवण्यासाठी मी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। आता जो आपला डो आहे त्याचा एक पेढा तोडून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हे धपाटं थापून घ्यायचं आहे। कपडा तुम्ही कॉटनचा किंवा सुती देखील घेऊ शकता। तर व्यवस्थित गोल आकार देत देत आपल्याला अशा पद्धतीने हे धपाटं थापून घ्यायचं आहे। आणि जे कपडा घेतलेला आहे त्याला सुद्धा मी पाण्यामध्ये ओलं करून घेतलेलं आहे। आणि नंतर हाताला थोडं थोडं पाणी लावत हे गोल असं धपाटं थापून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये असं गोल गोल डॉट डॉट द्यायचे आहेत, जेणेकरून आपलं धपाटं व्यवस्थित सगळीकडून खरपूस असं भाजल्या जाईल। तर या पद्धतीने आपल्याला तव्यावर धपाटं टाकायचं आहे आणि हे गोल गोल डॉट डॉट केल्यामुळे तेल आपलं व्यवस्थित आतमध्ये जाईल आणि व्यवस्थित धपाटं खरपूस भाजल्या जाईल। त्याच्यामुळे चव सुद्धा खूपच वाढते, खायला खूप भन्नाट लागतात। एकदा नक्की ट्राय करा। तर एक साइड थोडीशी भाजल्यानंतर आपल्याला चम्मचच्या मदतीने अशा पद्धतीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि पलटून घ्यायचं आहे। तर पहिलं धपाटं थोडंसं चिटकते, नंतर तेलाने चिटकत नाही। तर पहिल्या वेळेसच आपल्याला थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि मी दोन्ही साइडनी व्यवस्थित खरपूस भाजून घेत आहे, पाहू शकता। तर हे पाहू शकता आपलं धपाटं व्यवस्थित भाजून तयार झालेलं आहे। तर इथे मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला धपाटे बनवून घ्यायचे आहेत। तर थोडंसं तेल घालायचं आणि नंतर दुसरं धपाटं घालायचं आहे। तर हे पाहू शकता फ्रेंड्स, आपले धपाटे तयार झालेले आहेत। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। धन्यवाद।